मंगल कार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्री गणपतीची पूजा आराधना करण्याची प्रथा आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींची प्राणप्रतिष्ठा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? साम टीव्हीच्या माध्यमातून श्री गणेशाची शास्त्र शुद्ध प्राणप्रतिष्ठा नेमकी कशी असते हे आपण पाहणार आहोत। गणेशोत्सव 2023च्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। साम टीव्हीच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत गणपतीची प्राणप्रतिष्ठा। ही प्राणप्रतिष्ठा होत असताना आपल्याला या ठिकाणी आवश्यक जे साहित्य आहे त्या साहित्यावरती आपण एकदा लक्ष देऊया। या साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाची पार्थिव मूर्ती जशी आपण आणलेली असते आणि ज्या ठिकाणी आपल्याला उत्सव करायचा असतो त्या ठिकाणी ती ठेवलेली असते। त्याच्याबरोबर आपली घरची गणपती बाप्पाची मूर्तसुद्धा आपल्याला अपेक्षित आहे। त्या ठिकाणी जे आपल्याला अभिषेक वगैरे करायचे असतात ते आपण त्या मूर्तीवरती करतो, ती मूर्ती असावी। गणपती बाप्पाच्या समोर 5 विड्या असावेत, ज्या 5 विड्यावरती पंचखाद्य म्हणजे की तुम्हाला खारीक, सुपारी याप्रमाणे आपण बदाम हे ठेवलेलं असतं। त्याबरोबर एक फळसुद्धा त्या ठिकाणी ठेवलेलं असतं। हे 5 विड्या आपण पंचदेवतांचे ठेवलेले असतात, म्हणजे एक बाप्पाचा ठेवलेला असतो, एक कलशाचा ठेवलेला असतो की कलशामध्ये आपल्या संपूर्ण देवता आहेत ही आपली संस्कृती सांगते। तिसरा जो विडा तो आपल्या वास्तूचा ठेवलेला आहे, चौथा आपल्या ग्रामदेवतेचा ठेवलेला आहे आणि 5वा विडा जो आहे तो आपल्या कुलदेवतेचा आहे। आता पूजेच्या साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ताम्हण लागेल, त्याबरोबर आपल्याला पळी पंचपात्र लागेल की ज्याच्याने आपल्याला आचमन वगैरे करता येईल। एक कलश पाण्याने भरलेला आपल्या सदैव हाताशी असतो। त्याचबरोबर अभिषेक करण्याकरता पंचामृत आपण घेतलेलं असतं। या पंचामृताने आपल्या बाप्पाला आपण आज अभिषेक करणार असतो। त्याच्याबरोबर नेहमीची पूजेची तयारी म्हणजे हळदी, कुंकू, गुलाल, अबीर, अक्षता, फुलं आणि बाप्पाला घालायला जानवं हे आपल्याला आवश्यक आहे। दक्षिणेकरता हातामध्ये सुट्टे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवलेले असतातच। त्याचबरोबर आपल्याला सुपारी, त्याचबरोबर बाप्पाला प्रथम आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं, त्याकरता कापसाचं वस्त्र, त्या ठिकाणी आपल्याला पंचपात्री म्हणजे 5 प्रकारची वेगवेगळी पानं ती सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवलेली असतात। आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे की दुर्वा आपण सगळेजण बाप्पाला वाहतो, ज्या बाप्पाला खूप प्रिय असतात। पण त्याचबरोबर फक्त आजचा असा दिवस येतो की ज्या आपल्याला भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला तुळस वाहता येते, नाही तर गणपती बाप्पाला एरवी तुळस वाहता येत नाही, तर ती सुद्धा त्या पंचपात्रीमध्ये आपल्याकडे असते। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळं जसं केळी आहेत किंवा सफरचंद आहे अशी फळं आपण ठेवलेली असतात आणि कलशाची स्थापना आपल्याला समोर दिसते। बाप्पा ज्या ठिकाणी आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची त्या ठिकाणी विराजमान झालेत। चला तर मग प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करूया। नेत्रोजगस्पर्शः मधल्या 2 बोटांनी स्वतःच्या डोळ्यांना पाणी लावायचं। ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः। स्वतःला कपाळाला अष्टगंध लावा। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषः विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। कुठल्याही कार्याला सुरुवात करताना आपल्याला गणपतीसहित विविध देवतांचं नामस्मरण करायचं असतं। सुरुवात आपण गणपतीला नमस्कार करू। ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः, ओम लक्ष्मी नारायणाभ्यान, ओम उमामहेश्वराभ्यान, ओम शची पुरंदराभ्यान, ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यान, ओम इष्टदेवताभ्यो। आपल्या कुलदेवीला नमस्कार करा। ओम कुलदेवताभ्यो, ओम ग्रामदेवताभ्यो, ओम स्थानदेवताभ्यो, ओम वास्तुदेवताभ्यो, एतत् कर्म प्रधान श्री पार्थिव गणेश देवताभ्यो नमो नमः। आपली जी घरची गणेश मूर्ती आहे ती गणेश मूर्ती आपण आता अभिषेकामध्ये घेत आहोत। या ठिकाणी पंचामृताच्या साहाय्याने आपण गणपतीला अभिषेक करणार आहोत। जो गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये वर्षभर आपल्याबरोबर विराजमान असतो, ज्याची आपण पूजा करतो घरामध्ये आपल्या, त्या देवाची मूर्त आपण या ठिकाणी आता अभिषेकाकरता घेतलेली आहे। मंत्रोपचारामध्ये आणि पंचामृताच्या साहाय्याने याच्यावरती अभिषेक होत आहे। साम टीव्हीच्या माध्यमातून ही प्राणप्रतिष्ठा आपल्या पुढे सादर केली जात आहे। आता आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करत आहोत। मनामध्ये
म्हणजे आपल्याला अथर्व शीर्ष येत असेल तर अथर्व शीर्ष म्हणावं किंवा ओम गंग गणपते नमः म्हणून देवाला अभिषेक करावा. ओम आपली जी घरची गणपती बाप्पाची मूर्ती असते त्याच्यावर आपण अभिषेक करतो, कारण जी मूर्ती आपण बाप्पाची आत्ता उत्सव मूर्ती आणलेली आहे, जी आपण प्रतिष्ठापना करणार आहोत, ही मृण्मयी आहे, म्हणजे मातीची आहे. ती मातीची असल्यामुळे त्याच्यावर आपल्याला अभिषेक करता येत नाही, म्हणून आपल्या घरच्या मूर्तीवरती आपण हा अभिषेक करतो. नुकताच आपला घरच्या मूर्तीवरचा अभिषेक या ठिकाणी संपन्न झाला आहे. शांतिर्ब्रह्म शांती सर्वगुण शांती शांतिरेव शांती सामा शांतिरेधि जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशांतिर्भवतु. आणि त्या घरच्या मूर्तीचा अभिषेक करून झाल्यानंतर आता मुख्य प्राणप्रतिष्ठेकडे आपण वळत आहोत. साम टी व्हीच्या माध्यमातून निलेश कुलकर्णी गुरुजी जे नंदुरबारून या ठिकाणी पूजेकरता आलेले आहेत, त्याचबरोबर दीपक गुरुजी जे बदलापूरचे आहेत, हे दोन्ही या ठिकाणी आपल्याला पुरोहित वृंदामध्ये लाभलेले आहेत. आर्यन हा आजचा आपला यजमान आहे आणि त्यांच्या हाताने आता आपण ही घरच्या गणपतीचा अभिषेक संपन्न करून प्राणप्रतिष्ठेकडे जात आहोत. आणि हे जात असताना साम टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना प्राणप्रतिष्ठा करणं सोपं जावं याकरता हा छोटासा साम टी व्हीचा उपक्रम आहे. हा नेत्रोमिलन संस्कार हा प्राणप्रतिष्ठेमधला खूप एक महत्त्वाचा विधी आहे. हा विधी याच्याकरता पार पाडला जातो की हा गणपती बाप्पा ज्यावेळेला माझ्याकरता बनला असेल त्यावेळेला बनवताना कुठेतरी तो साच्यामध्ये घातला गेला असेल, तो सुकवण्याकरता कुठेतरी त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे फोकस किंवा उन्हामध्ये ठेवण्यात आला असेल, आणि त्यावेळेला त्या मूर्तीवरती जे काही तापण वगैरे सगळे संस्कार झालेले आहेत त्या संस्कारामधनं ती पूर्णपणे मुक्त व्हावी आणि माझ्याकरता अगदी तो सजीव रूपामध्ये समोर बाप्पा असावा, ही भावना. आणि ह्याप्रमाणे त्याच्याकरता तूप लावून की जेणेकरून त्या मूर्तीला कुठला बनताना त्रास झाला असेल माझ्याकरता तर ते सर्व त्राप संपून जावे. बघा या ठिकाणी आता कृती आर्यन करतोय की त्याचा डावा हात त्यांनी हृदयावर ठेवलाय आणि उजवा हात बाप्पाच्या हृदयाला लावलाय. माझा बाप्पा आणि आपली संस्कृती किती महान आहे बघा, की देव आपल्याला निर्माण करतो आणि बाप्पांनी किती अधिकार दिलेत की आपण आपल्या हाताने बाप्पामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो. आज ते पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं आणि दरवर्षी बाप्पा हा संस्कार आठवणीने आपल्याकडनं करून घेतो. तेव्हा आता प्राणप्रतिष्ठाकडे जाऊया. साम टी व्हीच्या माध्यमातून सादर होत असलेली प्राणप्रतिष्ठा निलेश गुरुजी आणि दीपक गुरुजी यांच्या पुरोहित्यामध्ये. सत्यंतवर्तेन परिशिंचामि ओम प्राणपान व्यानुदान समानाय स्वाहा. पुन्हा पळीवर पाणी सोडून द्या. हस्तोत्रामध्ये पाणीयम करोत वर. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर लगेचच बाप्पाला भूक लागली असेल या भावनेने बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो, ज्याच्यामध्ये पंचखाद्य आणि फळाचा नैवेद्य आता या ठिकाणी बाप्पाला संपन्न करून झालेला आहे. 21 पत्री याच्यामध्ये बाप्पाला अर्पण करायला सांगितलेली आहे. ज्या 21 पत्रामध्ये प्रामुख्याने आपल्या आगाडा, अर्जुना, दुर्वा, तुळस या सगळ्या पत्री याच्यामध्ये येतात. आंब्याची पत्रीसुद्धा याच्यामध्ये वाहिली जाते. या सगळ्यामागे उद्देश हाच असतो की आमच्यावरती पूर्णपणे मंगलमय आशीर्वाद बाप्पाचे राहू देत, आमच्या आयुष्यामध्ये सुख राहू दे, दुःख आमच्या आयुष्यामधून निघून जाऊ दे. आणि आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की ह्या 21 वनस्पती माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला दीर्घायुष्य करायला आणि निरोगी ठेवायला पूर्णपणे कारणीभूत आहेत, पूर्णपणे काम करत असतात. तेव्हा त्या वनस्पतींचा आपल्याला स्पर्श व्हावा, त्या वनस्पतींच्या जवळ आपल्याला जावं मिळावं, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. या पत्री जेवढ्या तुमच्याकडे अवेलेबल होतील त्या सगळ्या अवेलेबल करून तुम्ही पूजा करा, जेणेकरून ती पूजा तर बाप्पाला पोचेलच, परंतु ती पूजा करत असताना त्या वनस्पतीच्या स्पर्शाने देखील आम्ही पूर्णपणे निरोगी होऊ. धूपमग्रहापयामी दीपम दर्शयामी. नैवेद्य दाखवण्यापूर्वी जमिनीवर चतुष्कोण मंडल करावं, म्हणजे पाणी व्हावं, मधल्या 2 बोटांनी चौकोन करावा, त्यावर प्रसादाचं ताटली ठेवावी, दुर्वा ठेवाव्या. ना ओम मनाभ्या आसीदंतर्हगुं शीर्ष्णो देवः समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रा तथा लोकान् अकल्पयन्. पाणी ताटलीला वाळून पाणी तांबणं सोडावं. हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत् सदाधार पृथिवीन्द्यमुतिमङ्कसमयि देवाय हविकाभिधिं हिरण्यगर्भेति तस्यमं दक्षिणां समर्पयामि. साम टी व्हीच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्राणप्रतिष्ठेमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोचलोय. आता बाप्पाची आपल्या सगळ्यांच्या वतीने आरती होत आहे. आपण सगळ्यांनी आरती करता सज्ज व्हायचंय. मंगलमूर्ते मोरया सुखकरता दुःखहरता वारता विघ्नाचे नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर उठेंदुराचे कांढे झळके माळ मुक्ता फळांचे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरते. जय देव जय देव.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. साम टी व्हीच्या माध्यमातून ही प्राणप्रतिष्ठा आपल्या सगळ्यांना दाखवण्यात येत आहे. अगदी याचा लाभ घेऊन आपण घरी प्राणप्रतिष्ठा केली तरी ती आपली संपन्नित व्हावी, शास्त्रोक्त व्हावी, याकरता हा छोटासा उपक्रम. आणि याच्यामध्ये विप्र म्हणून निलेश कुलकर्णी गुरुजी जे नंदुरबारहून या ठिकाणी आहेत, दीपक गुरुजी जे बदलापूरहून या ठिकाणी आहेत आणि आर्यन आपला साम टी व्हीतर्फे आजचा यजमान. आणि ही संपूर्ण पूजा या ठिकाणी संपन्न झाली आहे. पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मोरया.